फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे याचा 22 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे शुभा स्वीटीच्या खोलीत येते आणि स्वीटीला आवाज देते. तेव्हा स्वीटी काहीतरी विचारात गुंतलेली असते. तेव्हा शुभा बोलते की स्वीटी काय ग, अशी का बसलीयस? तेव्हा स्वीटी बोलते कुछ नाही आहे. तेव्हा शुभा बोलते कुछ नाही कसं, मकरंदचा विचार करतेस ना? तेव्हा शुभा बोलते तुम्ही भांडलात का दोघे एकमेकांशी? तेव्हा स्वीटी बोलते आपसे कुछ कहा उसने? तेव्हा शुभा बोलते नाही ग, मला बोलला नाही काही, तो कुठल्या तरी टेन्शनमध्ये वाटतोय मला तो. तेव्हा स्वीटी बोलते मैंने पूछा पर कुछ बोल ही नहीं रहा है, शायद मुझसे ही कुछ गलती हो गई है, इसलिए बहुत गुस्सा है मुझ पर. तेव्हा शुभा बोलते नाही ग, असं नसेल. तेव्हा शुभा बोलते मकरंदना कधी मनातलं बोलत नाही, कधीच दुसऱ्याला सांगत नाही, म्हणून असे प्रॉब्लेम होतात. आता तो नोकरीच्या टेन्शनमध्ये नाही का, तर अशा वेळेला त्याला कोणी काही विचारलं ना तर लगेच राग येतो. लहानपणापासूनची सवय आहे त्याची. तुला माहिती आहे अभ्यास करताना रिझल्टच्या वेळी अशीच चिडचिड करायचं, तो एक घोम्या आहे नुसता तो, आतल्या हात धुमसत असतो. तेव्हा स्वीटी बोलते आई लेकिन अब क्या करू मैं? तेव्हा शुभा बोलते हे बघ बाळा, तू काळजी नको करूस. तेव्हा शुभा बोलते आयडिया, लग्नानंतर तुम्ही कुठे बाहेर नाही गेलायत, तर ह्या घरातली एवढी सगळी माणसं आहेत त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत असेल. तुम्ही दोघं ना आज कुठेतरी बाहेर जाऊन या, मस्त जेवूनच या, मग त्यांचा मूड ठीक होईल आणि त्याचा मूड ठीक झाला की तुलाही बरं वाटेल. पुढे इकडे समीर यशवंतला बोलत असतो बाबा तुमचे पैसे ते तुम्ही खर्च करावे, तुम्हाला हवे तसे. तेव्हा यशवंत बोलतो पटतंय ना तुला? हेच तुला तुझ्या आईला पटवायचे आणि तिला माझ्याबरोबर बोरथळला यायला राज्य करायचे बस. तेव्हा समीर बोलतो मी आईशी बोलतो, समजवतो तिला, आणि असं म्हणून तो तिथून चालला जातो. इकडे सीमा बोलते समीर बाबा काय म्हणाले, तू विचारलंस का त्यांना? समीर बोलतो बाबांनी माझ्यावर एक काम सोपवलंय, ते जर केलं तर होईल सगळं. तेव्हा समीर बोलतो त्यांनी सांगितलंय ना की माझं एक काम कर, तू म्हणशील मी तुला देईल. तेव्हा सीमा बोलते आईंचं काय, बोल नक्की ना समीर, प्लीज बोल. समीर गेल्यावर सीमा बोलते हा म्हणतोय खरं, पण काय होणार आहे कुणास ठाऊक. इकडे शमू आदित्यच्या स्टुडिओमध्ये येते. आदित्य फोटो शूट करत असतो. तेवढ्यात शमू बोलते आदित्य केळकर. तेव्हा आदित्य बोलतो तुम्ही इथे या ना, या प्लीज या. तेव्हा शमू बोलते 11 रुपये. तेव्हा तो बोलतो सिरियसली आर यू मॅड, तुम्ही खरंच 11 रुपये द्यायला इथपर्यंत आलात? अहो मला वाटलं गंमत करताय तुम्ही. तेव्हा शमू बोलते असं कसं, जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही दिलेत ना, मग तुमचे पैसे परत करणं माझं कर्तव्य नाहीये? कोणाचे पैसे उधार घेतले आणि ते परत नाही केले तर आमच्या घरात चालत नाही. तेव्हा आदित्य बोलतो ठीक आहे, थँक्यू. तेव्हा शमिका तिचं नाव सांगते. तेव्हा तो बोलतो नाईस नेम, थँक्यू शमिका. तेव्हा तो बोलतो बरं मला सांग काय घेणार, चहा कॉफी? तेव्हा शमिका बोलते नाही काही नको. तेव्हा आदित्य बोलतो अरे बापरे, काही नको? तेव्हा शमिका बोलते काय झालं? तेव्हा आदित्य बोलतो नाही आमच्या घरी चहा कॉफी, आलेल्या पाहुण्यांनी चहा कॉफी घेतलं नाही तर चालत नाही हो इथे. तेव्हा ते दोघं हसायला लागतात. काहीतरी घ्यावंच लागेल, काय घेणार? तेव्हा शमू बोलते सरबत. तेव्हा तो सरबत ऑर्डर करतो. शमू बोलते हा स्टुडिओ तुमचा आहे? तेव्हा आदित्य बोलतो येस, ॲज यू कॅन सी मी फोटोग्राफर आहे. तेव्हा तो विचारतो तुम्ही काय करता? तेव्हा ती बोलते मी कॉलेजमध्ये शिकते. तेव्हा तो बोलतो मग पुढे काय करायचा विचार आहे? तेव्हा ती बोलते पुढे आय डोंट नो. आदित्य बोलतो यू डोंट नो, म्हणजे तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचं हे तुम्हाला माहीतच नाहीये. तेव्हा तो बोलतो नो प्रॉब्लेम, तुमची हरकत नसेल तर मी एक ऑप्शन सुचवू शकतो तुम्हाला. तेव्हा तो बोलतो यू हॅव अ ग्रेट फेस स्ट्रक्चर, तुमचा चेहरा खूप फोटोजेनिक आहे, यू कॅन बी गुड मॉडेल. तेव्हा ती बोलते खरंच, असं खरंच वाटतं तुम्हाला? तो बोलतो की ऑफकोर्स, अहो मी एक फोटोग्राफर आहे, माझे डोळे म्हणजे कॅमेराचे लेन्सेस आणि फोटोजेनिक चेहरा लगेच टिपता येतो यांना. तेव्हा आदित्य बोलतो अहो खरंच, मी खरंच सांगतोय तुम्हाला. इकडे समीर शुभाकडे किचनमध्ये येतो. तेव्हा शुभा बोलते की थांब समीर, मी फक्त भाजी फोडणीला टाकते आणि लगेच तुला डबा देते. समीर बोलतो नाही मला उशिरात जायचे, काही काम नाही सध्या ऑफिसमध्ये, ते लवकर जाऊन काय करणार? तेव्हा समीर बोलतो पण मला सांग आई, तू बोरथळला कधी जाणार आहेस? शुभा बोलते तू का विचारतोयस? तेव्हा समीर बोलतो नाही मला लक्षात येते की तू सारखं हे ना ते कारण देऊन बाबांचा निर्णय पुढे ढकलतेस. तेव्हा समीर बोलतो मला माहिती आहे आई, त्याचं कारण आम्ही आहोत, आय एम सॉरी आई, मला मनापासून तुझी माफी मागायची. सीमा काहीतरी घोळ घालून ठेवते आणि तिने घातलेले घोळ तुला निस्तारावे लागतात. बघणारे एवढ्या घरात अडचणी असताना मी कशी जाऊ शकते? आणि मी काय जायला नाही म्हणते, पण मी म्हणते की थोडे दिवस थांबू, एकदा इथली घडी नीट बसली ना की जाऊया. तेव्हा समीर आईला समजत असतं की बाबा म्हणाले की तू आता थकली आहे, तुमच्या हाताशी जो पैसा आहे तिकडे जाऊन तुम्ही थोडंसं, तू रिटायर होशील, तिकडे जाऊन थोडंसं आरामात जीवन जगूया. शुभा बोलते ठीक आहे मी विचार करते. तेव्हा समीर म्हणतो विचार नाही आई, विचार बाबांनी केलाय, तू फक्त तयार व्हायचेस. तेव्हा शुभा बोलते अगदी बाबांनी पडवून पाठवल्यासारखा बोलतोयस रे. तेव्हा शुभा समीरकडे बघते आणि बोलते तुझा चेहरा का उतरलाय बाळा, हे बघ आईची नजर आहे माझी, मला खरं सांगायचं अगदी. तेव्हा समीर बोलतो तू उगाच विचार करतेस, ठीक आहे सगळं खरंच. शुभा बोलते बरं ठीक आहे, काय झालं काही वाटलं तर फोन करशील ना मला,
तेव्हा समीर बोलतो हो ग माझी आई, मी रोज सकाळी तुला फोन करणार, आज की समीर की ताजा खबर. समीर बोलतो बरं ऐक ना, हे सगळं राहू दे बाजूला, एक कप फर्स्ट क्लास चहा बनवशील. समीर गेल्यावर शुभा बोलते हा समीर बोलत का नाही मला, आईशी तरी बोलावं रे मोकळेपणाने. इकडे आदित्य शमिकाचे फोटोशूट करत असतो. आदित्य फोटोशूट करत असतो आणि शमिका बघत असते. शमिका कंटिन्यू आदित्यला नोटीसच करत असते. आदित्य शमिकाकडे बघतो आणि बोलतो अरे सो सॉरी, प्लीज या ना, या तुम्ही कंटाळात का तुम्ही, या बसा ना. शंभू बोलते नाही कंटाळी नाही, हे सगळं पहिल्यांदा बघितलं ना, इंटरेस्टिंग आहे. तेव्हा आदित्य बोलतो आवडलं तुम्हाला. शमिका आणि आदित्य गप्पा मारत असतो. तेव्हा शमिका बोलते की तुम्ही रोज असे फोटो काढता. तेव्हा आदित्य बोलतो हो बघायला सोपं लागतं, पण मन जोपर्यंत चैन पडत नाही मनाला तोपर्यंत मन भरत नाही. खूप कष्ट आहे पण मजा आहे या कामात. शमिका बोलते लोक म्हणतात की करिअर असंच चूज करावं की त्यात तुमचं पॅशन असेल, मग फोटोग्राफी तुमचं जॉब आहे की पॅशन. तेव्हा आदित्य बोलतो तुम्ही काय माझी मुलाखत घेतायत. तेव्हा शमिका बोलते ओ सॉरी. तेव्हा आदित्य बोलतो वाव. तेव्हा शमिका बोलते काय झालं, तुमचा चेहरा खरंच खूप बोलका आहे. तेव्हा आदित्य तिला सांगत असतो की तुमच्या चेहऱ्यावर सगळे इमोशन्स फर्स्ट आणि क्लिअर दिसतात, आनंद, उत्सुकता, राग. खरंच मी मगाशी जे म्हणालो त्याबद्दल विचार करा, मॉडेलिंगबद्दल. इकडे घमंडे बोरथळच्या घराचे फोटो नारडाला दाखवत असतो. तेव्हा नारडा बोलतो ग्रेट प्रॉपर्टी घमंडे, या जागेवर एखादं लक्झरियस रिसॉर्ट ठेवू शकतं नाही का. तेव्हा नारडा घमंडेला बोलतो हे जर काम झालं तर तुमचं प्रमोशन नक्की. इकडे शुभा खोलीत बसून विचार करत असते. तेव्हा तिला स्वीटी समजवत असते की आम्ही लहान नाही आहेत, तुम्ही जाऊन या बोरथळला. शमिका पण सांगत असते की तुम्ही बिंदास जा बोरथळला. आणि आता समीर पण सांगत असतो की आई आता तू रिटायर्ड झाली आहे, जाऊन ये बोरथळला. हे सगळं शुभा विचार करत असते. इकडे शुभा एक नवीन शुभा दिसत असते आणि तिचं मनच तिच्याशी बोलत असतं की काय करू मी समजत नाही आहे. तेव्हा दुसरी शुभा बोलते की तुला कळत नाही. तेव्हा शुभा बोलते कळतंय पण वळत नाही आहे. तेव्हा शुभाचं एक मन तिला समजवत असतं की अगं तू कायमची जाणार आहे का, आणि त्यांना गरज लागेल म्हणून तुझ्या नवऱ्याच्या आत्ताच्या गरजा तू पूर्ण करणार नाही आहेस का. शुभाचं एक मन सांगत असतं की आरामाची गरज तुम्हाला दोघांनाही शुभा. तेव्हा शुभाला शमिकाचं बोलणं पण आठवतं की जा मावशी जी लो अपनी जिंदगी. तेव्हा शुभाचं मन शुभाला सांगत असतं की तू हसली किती छान दिसते शुभा, यासाठीच ब्रेक घ्यायचा असतो, थोडासा ताणतणाव कमी करायचा असतो. इकडे शमिका आदित्यला बोलते नाही म्हणजे मी घरात लहान आहे, सगळंच माझी खेचत असतात, तुम्ही पण खेचतायत ना. आदित्य बोलतो अहो पण मी खरंच खूप मनापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही खरंच सिरियसली विचार करा. आधी हवं तर फोटो काढून घ्या, माझी नजर कधीच खोटं बोलत नाही. हवं तर मी स्वतः तुम्हाला फोटो काढून देईल, तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर पुढे काम सुद्धा मिळवून देईल. तेव्हा शंभू बोलते म्हणजे. तेव्हा आदित्य बोलतो जर तुमचे फोटो जर उत्तम असतील तर मॉडेलिंग करिअरमध्ये पुढे खूप पैसा आहे. तेव्हा शमिका तिथून जाते. इकडे समीर खोलीमध्ये विचार करत असतो. तेवढ्यात त्याला सीमाचा फोन येतो आणि बोलते की आईंशी बोललास का रे तू, आई काय म्हणाल्यात. सीमा बोलते तू पैशांचं विचारलास का. तेव्हा समीर बोलतो की मला खात्री आहे ते देतील. सीमा बोलते तू नीट समजावून सांगशील ना त्यांना की मी बोलू. सीमाने फोन ठेवल्यावर तिच्या ऑफिसमध्ये घमंडे येतो. तेव्हा सीमा बोलते घमंडे तुम्ही इथे काय करतायत. इकडे शुभा बॅग भरत असते. तेव्हा यशवंत तिला विचारतो की हे काय चाललंय. तेव्हा शुभा बोलते की तुम्हीच म्हणतात ना बोरथळला जायचंय, आता मलाच विचारा कसली तयारी म्हणून. तेव्हा यशवंत खुश होतो आणि बोलतो काय तू तयार आहेस. तेव्हा शुभा बोलते आता नका भोळेपणाचा आणू. तेव्हा यशवंत बोलतो काय केलं मी. तेव्हा शुभा बोलते काय केलं, ती स्वीटी आले आणि म्हणाली आई तुमको बाबा के साथ जाना चाहिए. तेव्हा यशवंत बोलते असं म्हणाली, हिंदी बिघडत चालले तिचं. तेव्हा यशवंत म्हणतो समजूतदार आहे मुलगी, माझं मन कळतं तिला. ती शमिका सुद्धा काही कमी नाही, मला म्हणाली मावशी तुम्हाला रुटीनमधनं ब्रेक घ्यायला पाहिजे, लाईफ एन्जॉय करायला पाहिजे, जसं काय मी इथं तुम्हाला बांधून ठेवलंय. त्या समीरला काय पडवून पाठवलं होतं तुम्ही, जसं काही तू ऐकतेस. तेव्हा शुभा बोलते हां तू बोललास की जसं तुम्हाला चेंज मिळेल, जाऊन या तुम्ही बोरथळला. तेव्हा यशवंत बोलतो पण तुला पटतंय का ते. तेव्हा शुभा बोलते पटल्याशिवाय का मी सामान भरलं असेल, ही बघा ही तुमची बॅग आहे, ही माझी बॅग आहे. तेव्हा यशवंत बोलतो शुभा थँक्स शुभा, या दिवसाची मी किती दिवसापासून वाट बघतोय माहिती आहे ना तुला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.